नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवणे गरजेचं, रोशन फाळके यांनी डागली तोफ. रत्नागिरी नगर परिषद नेहमीच चर्चेत राहिली आहे. त्यातच स्वच्छतेचा प्रश्न, उद्यानांचे सुशोभीकरण आणि 4 अक्षरांची शिवसेना झाली 8 अक्षरांची, असे रोखठोक प्रतिपादन अपक्ष उमेदवारांनी केलं आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आणि रत्नागिरीतील 2 प्रभागात रोमहर्षक असा विजय मिळवला. या विजयानंतर जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं विद्यमान नगरसेवक रोशन फाळके आणि विकास पाटील यांनी सांगितलंय. रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीत अनेक उद्याने असून त्यांची दुरावस्था झाली. या उद्यानांच्या देखभालीसाठी नगर परिषद दर महिन्याला लाखो रुपये खर्च करते, तरीही ही उद्याने भकासच आहेत. यावर बोलताना विद्यमान नगरसेवक रोशन फाळके आणि विकास पाटील यांनी सांगितलं. नमस्कार. प्रभाग क्रमांक 1 मधला रोशन फाळके नगरसेवक. आज मी नगरसेवक झाल्यापासून नगरपालिकेत सकाळी जाण्याची सुरुवात केलेली आहे. तेव्हा माझ्या निर्देशन असं आलं की रत्नागिरी नगरपालिकेची जी उद्यानं आहेत त्या उद्यानाचं आपल्या इथं टेंडर गेल्या मार्चमध्ये फुटलेलं आहे. ते टेंडर दरमहा 2,36,726 रुपये याप्रमाणे दिलं जातं. परंतु पत्रकार परिषद किंवा पत्रकार माझी विनंती आहे, फडके उद्यान घ्या, हे DSP ऑफिस समोरचं आमचं गार्डन घ्या, संत गाडगे म्हणून गार्डन घ्या, संविधानाचं गार्डन घ्या किंवा नाचणार रस्त्याचं गार्डन घ्या, त्यांची आज दुरावस्था काय आहे. आणि मी यासाठी याचे अधिकारी यादव यांच्याशी सातत्याने चर्चा करत होतो किंवा मला या विषयात सांगा तुम्ही, जे तुम्ही आज तिथं त्या टेंडरला 36 कामगार आहेत, परंतु माझ्या निदर्शन असं आलेलं आहे 36 कामगार एकही कामगार सकाळी तिथं हजेरीला नसतो किंवा गार्डनमध्ये नसतो. ह्या संदर्भात मी CO साहेबांशी पण बोलणी केली. CO साहेब अत्यंत हुशार माणूस आहेत. त्यांनी मला सांगितलं 24 तारखेला या विषयावर आपण चर्चा करूया. आणि एक जर टेंडर घेतलेलं असेल तर टेंडरची माणसं कुठं आहेत, आणि या टेंडरची माणसं माझ्या मते काही नगरसेवकांच्या घरी जातात किंवा कुठे जातात त्याचं काय मला अजून कोणं उलगडलेलं नाही आहे. पण जनता जनार्दनचे पैसे आहेत ते जनताचे जाऊन बसणं, ते दारूच्या बाटल्या किंवा अन्य काही प्रकारचे वस्तू पडलेल्या आहेत, ते योग्य आहे का, याचा जरा विचार नगरपालिका शासनाने आणि जनता जनाने पत्रकारांनी करावा अशी माझी विनंती आहे. आणि टेंडर कोणाचं आहे, त्याच्यामध्ये कोण आहे, जरा जनतेसमोर यावं अशी माझी नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे शहरातील कचऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आणि तो सोडवणे गरजेचं आहे. जनतेला भेडसावणारा पाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असून तो सोडवणे गरजेचं आहे. तसेच रत्नागिरीत शिवसेनेच्या 4 अक्षरी नावांची 8 अक्षरी सेना झाली असल्याची कोपरखळी रोशन फाळके यांनी मारली. आज साफसफाईच्या कामगारांच्या बाबतीत टेंडर निघालेले आहे. टेंडरला 7 जण आहेत, दिवसाला 30 जण पण नसतात सकाळी. हा सगळा अंदाज कारभार चाललेला आहे. गटनेते ह्या बाबतीत कधीही काय बोलले नाहीत. तर माझी पत्रकारांना विनंती आहे की पोलिसांनी जरा सर्वे करावा. त्यांनी आज ते पोलीस दिवस रात्र मेहनत करतात. त्या मेहनती त्यांच्या घराजवळ पण गाडी जाऊ शकत नाही. आज त्यांच्या मुली 15वी 16वीला आहेत, त्यांना अर्धा किलोमीटर टॉयलेटला जायला लागतं रात्रीचं. या गोष्टीने आमदारांनी लक्ष दिलं तर बरं होईल नगरपालिकेत लक्ष देण्यापेक्षा, असं मला वाटतं. माझ्या आमदारांना नम्र विनंती आहे अशी. आणि त्याचबरोबर आम्ही काम करत असताना आता बोलण्याची वेळ आली. आता तुम्ही नगरसेवक निवडून आलेलोच आहे. साधे आमचे जितू विचारे त्यांना ताडकी बोलण्या इतपत आमदारांनी खालच्या लेवलला येऊ नये उदय सामंत, असं माझं त्यांना म्हणणं आहे. हे ठाम म्हणणं आहे माझं. आणि आमदारांनी आमदारच्या लेवलला बघावं, नगरपालिका लहानसा विषय जाऊ नये आमदारांनी. झालं तर त्या बायका सकाळी 7 वाजता या गल्लीतून आणल्या आणि त्या गल्लीतून आणून ते बंद झालं असतं असं मला वाटतं. आमदारांनी जेवढं नगरपालिका निवडणुकीत लक्ष दिलं तेवढ्या शिवधनावर लक्ष दिलं तर फार बरं होईल असं मला वाटतं. 35-40 वर्ष मी सेनेत आहे, मला समजायला लागलेलं वाघा चिन्हातल्या तेव्हा शिवसेना 4 अक्षरी वाक्य होतं रत्नागिरी शहरात किंवा महाराष्ट्रात पुढे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात आता शिवसेना हे 8 अक्षरी झालेलं आहे. किरण सामंत सेना, किरण भैया सामंत जे सांगणार ते सगळं चालणार. आमचे तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख हे हाताराची घडी तोंडावर बोट घालून बसतात. ते आता तुमची सत्ता आले तर असे कृपया बसू नका, जनतेचं कल्याण करा. नाही तर हा ठराव आला राहुल पंडितला सांगणार वर्ण सह्या करा, तसं करू नका. आमचा विरोध असेल नगरपालिकेत, कुठचाही अनुचित प्रकार आम्ही घडून देणार नाही, आमचा कायम विरोध असेल. आणि याच्याकडे आमदार साहेबांना आमची विनंती आहे की लक्ष द्यावं. आणि सेनेमध्ये आता निष्ठावंत सैनिक राहिले नाही असं मला वाटतं आमच्या उदाहरणावरून.
जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न या अपक्ष नगरसेवकांनी हातात घेतल्यामुळे पुन्हा एकदा रत्नागिरीकरांना विकासाची स्वप्न पडल्यास नवल नाही. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.